माढा साताऱ्याचे उमेदवार 2 दिवसात जाहीर होतील, शरद पवार यांची ही प्रतिक्रिया आहे। साताऱ्यातील जागा आम्ही सोडणार नाही असंही शरद पवार म्हणतायत। माढा आणि साताऱ्याचे उमेदवार 2-3 दिवसात जाहीर होतील असं शरद पवार यांचं वक्तव्य आहे। साताऱ्यातली जागा आम्ही सोडणार नाही असं म्हणत शरद पवार यांनी आपला दावा कायम ठेवलाय। माढा साताऱ्याचे उमेदवार 2 दिवसात जाहीर होतील अशी प्रतिक्रिया आता शरद पवार यांनी या जागेवरून दिलेली आहे। डॉक्टरांनी सांगितलंय तब्येतीची कारणे आहेत काही आणि त्याकरता श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी नको असं करता सांगण्यात आलेलं आहे असं देखील शरद पवार म्हणतात। पण शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमधून माढा आणि साताऱ्याचा तिढा लवकरच सुटेल असं स्पष्ट केलेलं आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला, आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमधून स्पष्ट केलेलं आहे पुढच्या 48 तासात म्हणजेच पुढच्या 2 दिवसात माढा आणि साताऱ्याचा तिढा आता सुटतोय। खरं तर माढ्याचा जो तिढा होता त्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर या दोघांना एकत्र बसून याचा निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी सांगितलेलं आणि याबाबतची जी उमेदवारीची जी जाहीर करण्याचं तो 48 तासानंतर शरद पवार जे आहेत या ठिकाणचा उमेदवार जाहीर करणार आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं की साताऱ्याच्या उमेदवाराबाबत सुद्धा अनेक जे प्रश्न जे आहेत ते निर्माण झाले होते। साताऱ्यामधून शरद पवार तुतारी या चिन्हावरती गटातून कोण लढणार याविषयीची उत्सुकता लागून राहिली होती, परंतु आपण पाहिलं की तिथले विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्या आरोग्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम आहे। त्या ठिकाणातून विद्यमान खासदारांना त्या ठिकाणी संधी भेटणार नाही, परंतु नवीन जो दुसरा उमेदवार आहे कोण त्याची घोषणा जी आहे ती 2 दिवसानंतर शरद पवार यांच्याकडून होण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं की सांगलीचा जो निर्णय झाला त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत पैलवान चंद्रहार पाटील त्यांची उमेदवारी जाहीर करताना कुठेतरी शिवसेनेनं घाई केली का, परंतु त्या ठिकाणचा उमेदवार सुद्धा आता बदलणार नसल्याचं सुद्धा या ठिकाणी शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पामध्ये माहिती दिलेली आहे। आपण पाहिलं की वेगवेगळ्या अनेक विषयावरती खासदार शरद पवार यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्या मारल्या होत्या आणि त्यामध्ये राज्यातील अनेक विषयावरती राजकीय चर्चा झाली लागली। अगदी चंद्रशेखर, माढ्या संदर्भात नेमकी काय चर्चा झाल्याचं कळतंय? कारण आपण दुपारीच या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीनं देखील बातमी केलेली होती की माढ्याचा तिढा आहे तो आता तांत्रिक अडचणीत येऊन थांबलेला आहे, तांत्रिक अडचण झालेली आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांना आधी आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन भाजपचा राजीनामा देऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागणार आहे अशी खरं तर सगळी परिस्थिती आहे। त्यामुळे माढाचा तिढा काही सुटण्याची शक्यता वर्तवली जाते का? मुळात माढ्या संदर्भात काय चर्चा झाली आहे, काय निर्णय होतोय, काही संकेत? खरं तर धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर हे एकत्र बसायला या ठिकाणी शरद पवारांनी सांगितलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवलेली आहे। दोन्ही नेते कदाचित तुतारी या पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या 2 नेत्यापैकी एका ज्या नेत्याला आहे ती लोकसभेची जी उमेदवारी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहिलं 65% जो मतदार आहे तो सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि त्या ठिकाणचाच उमेदवार असण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। आपण पाहिलं धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत त्या ठिकाणी माढा लोकसभेतून राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, कारण त्या ठिकाणचे 4 तालुके जे आहेत ते सध्या आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्या पूरक असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर रामराजे निंबाळकर जे आहेत त्यांना विश्वासात घेण्याची सुद्धा त्या ठिकाणी सूचना शरद पवार यांनी दिलेली आहे। अगदी चंद्रशेखर, आता विश्वास निघालाय तर साताऱ्याचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। साताऱ्यातून खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं असा प्रस्ताव ठेवलेला होता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर की साताऱ्यातून तुम्ही लढावं, पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावं पण तुतारी या चिन्हावर। तो प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण यांनी अमान्य केलेला होता। आपण काँग्रेसच्या चिन्हावर लढू यावर ते ठाम होते। त्या संदर्भात काही चर्चा झाल्याचं कळतंय का? नक्कीच, खरं तर तुतारी या चिन्हावरती पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा जी निवडणूक आहे ती लढावी असा जो
विषयीमध्ये चर्चा सुरू होती, परंतु त्या ठिकाणी अजून एक जे नाव आहे ते खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा तुतारीतून लढतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्या ठिकाणी भाजपचा सुद्धा उमेदवार अद्याप त्या ठिकाणी जाहीर झालेला नाही. त्या ठिकाणची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाला गेल्याची माहिती समोर आहे. त्या ठिकाणचा उमेदवार कोण असणार आहे हे पाहूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरं गट आहे म्हणजे तुतारी शरद पवार यांचं गट, या दोन्ही गटाचे उमेदवार हे आयत्या वेळी अतिशय अनपेक्षित असणार आहेत. अगदी अगदी. चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.